माझे खूप आवडते व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडूनच मी खूप काही शिकलो आहे. सक्रजी मी सैल पर अर्कतम फैल पर विघ्न की रैल बर लंबोदर देखीये. पहिली वेळा जेव्हा मी माहिती दिली त्यावेळेस तर पूर्ण अंग थरथर कापत होतो माझं. महाराजांच्या मृत्यूच्या 1 वर्षानंतर औरंगजेब दक्षिणेत आला. जो राजपरिवार होता महाराजांचा तो राजपरिवार त्या चोर दरवाजाने वापस आला, परत आला खाली किल्ल्याखाली. म्हणजे महाराज एवढ्या दूरचा विचार करत होते. तर आता चित्रपट खरं मानायचं की खोटं मानायचं? जय सियाराम. जय सियाराम. पॉडकास्टची सुरुवात आपण आपल्या एका भूषणाच्या छंदापासून करूया. तर अशा एक छंद म्हणून द्या की पूर्ण पॉडकास्टमध्ये आपल्याला एनर्जी वाटली पाहिजे. भूषणाचे छंद एक छंद आपण इंद्रजिमी जंब परत हा तर सगळ्यांनीच ऐकलाय. बरोबर. तर मी याच अलंकारामध्ये एक दुसरा छंद आहे, त्या छंद म्हणून आपण या पॉडकास्टची सुरुवात करू. तर भूषण ह्या छंदामध्ये असं म्हणतो की सक्रजिमी सैल पर अर्कतम फैल पर विघ्न की रैल बर लंबोदर देखिये. रामदस कंद पर भीम जरा संद पर भूषण जो सिंधु पर कुंभज भी सेकिये. हरजो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पारज जो पेकिये. बास जो विहंग पर सिंह जो मतंग पर म्लेंछ चतुरंग पर शिवराज देखिये शिवराज देखिये शिवराज देखिये. अरे वा, खूप मस्त. अशी एनर्जी फील झाली आहे आम्हाला की पॉडकास्ट कशाबद्दल घ्यावं, कसं स्टार्टिंग करावं आणि कसं पॉडकास्ट चालू द्यावं अशी पूर्ण एनर्जी आली आहे आमच्यामध्ये. तर सुरुवात आपल्या इतिहासापासून करूया की तुम्हाला इतिहास वाचक आणि इतिहास हा विषयावर एवढी आवड का निर्माण झाली? तर इतिहासाची आवड मला सुरू झाली की माझ्या घरी माझे वडील पुराणे जे ग्रंथ आहे ते ग्रंथ वाचायचे. बरोबर. त्या ग्रंथापासून मला वाचण्याची आवड निर्माण झाली. तर माझ्या वडिलांपासून मिळाली. म्हणजे वडील माझ्या घरी खूपसे ग्रंथ असे आहे. कल्याण आहे आणि त्या कल्याणमध्ये विष्णूचे जेवढेही अवतार आहे त्या अवतारांचे पूर्ण वर्णन आहे. नवनाथ कथासार आहे आणि अजून बाकीचे जे काही ग्रंथ आहेत ते ग्रंथ आहे. आणि ते ग्रंथाचे म्हणजे आता श्रावण मास आताच गेला. बरोबर. तर त्या श्रावण मासामध्ये ते ग्रंथ वाचायचे आणि आम्हालाही ऐकवायचे. तर मी असाच लहानपणीपासून मग ते पाहत मी पण तेच वाचायला सुरुवात केली. बरोबर. तिथून म्हणजे वाचनाची खूप आवड निर्माण झाली. पण त्यानंतर जेव्हा शाळेत गेलो, शाळेत तर मी एकदम असा विद्यार्थी होतो का खूप म्हणजे मार खाण्यात माझा पहिला नंबर असा माझं काम होतं. तर इतिहासाची आवड मला खरी निर्माण झाली की माझं शिक्षण पूर्ण झालं पॉलिटेक्निकमध्ये. अच्छा. पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एक ढोल ताशा पथक जॉईन केलं शिवआज्ञा प्रतिष्ठानमधून. हो. ठीक. त्या शिवआज्ञा प्रतिष्ठानमधून मग एक समिती आहे आपल्या नागपुरात, तुम्ही गांधी गेट माहीत असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्या चौकात जायला लागलो मी. आणि त्या चौकापासून मग मला इतिहासाची खरी जी आवड आहे, अच्छा, ती आवड आपल्याला निर्माण झाली. अरे वा. आणि खरं म्हणायचं म्हणजे ज्या वेळेस तिथे पूजन व्हायचं तर मलाही वाटायचं की आपण इतिहासाबद्दल माहीत करावं, की आपला महाराजांचा एवढा इतिहास आहे. बरोबर. तर इतिहास आपण माहीत करायचा. तर या इतिहासामध्ये पहिले तर मला असं होतं की शिवाजी आणि संभाजी ह्या दोन्ही नावामध्ये मला कन्फ्युजन होतं की शिवाजी कोण आहे आणि संभाजी कोण आहे. बरोबर. या नावातही मला कन्फ्युजन होतं. पण आज अशी वेळ आहे की आज जर माझ्या मित्रामध्ये किंवा सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाला काही इतिहासाबद्दल विचारायचं झालं तर ते मला मेसेज किंवा कॉल करून विचारते की दादा असं असं आहे, हे काय करू, की कोणती बुक घेऊ, कोणती ही मूवी बरोबर आहे का, असं आहे का. तर असा हा इतिहासाचा प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर दर रविवारला पूजन होते सकाळी तिथे 7 वाजता. पूजन झाल्यानंतर तिथे सगळ्यांना एक 5 मिनिटं महाराजांच्या बद्दल एखादी गोष्ट सांगायची संधी मिळते. तर मी यामध्ये दत्ताजी शिर्केचं नाव घ्यासाठी तुम्ही त्यांना आपला आदर्श मानतो की त्यांनी मला समोर केलं. आणि पहिली वेळा जेव्हा मी माहिती दिली त्यावेळेस तर पूर्ण अंग थरथर कापत होतो माझं. पण आज असं झालंय की आज मी
एक साधारणतः 40 ते 45 मिनिटं बोलू शकतो इतिहासावर, आणि तेही सत्य. आणि तिथे एक हे आहे, दत्ताजींचं एक म्हणणं आहे की आपण भाकड कथांवर विश्वास ठेवायचा नाही, पुस्तकात काय दिलं आहे आणि संदर्भ ग्रंथ काय म्हणतात बरोबर. या हेतूवर आपण चालायचं, आणि याचाच विचार करून आपण इतिहास लोकांना सांगायचा, म्हणजे लोकांना चुकीचा इतिहास समोर वाढू जायला नको. तर इतिहासाची आवड अशी निर्माण झाली मला. तुम्हाला इतिहासाबद्दल, इतिहास वाचण्यामध्ये कोणते असे मेन टॉपिक्स आहे की तुम्हाला ते वाचायला आवडतात? कोणते असे मेन पुरुष, कोणते असे महान पुरुष म्हणू शकतो आपण, कोणाचा असा इतिहास वाचायला तुम्हाला जास्त आवडतो? मुख्यतः तर मला शिवाजी महाराजांवर, शिवकाल मला हा माझा अत्यंत प्रिय विषय आहे. हा. शिवकाल. आणि शिवकालानंतर संभाजी महाराज आहे, शाहू छत्रपती आहे, बाजीराव, श्रीमंत बाजीराव पेशवे आहे, त्यानंतर अजून नानासाहेब पेशव्यापर्यंत पूर्ण पेशवाई आहे, आणि त्यानंतर आपला जो स्वातंत्र्य काळ आहे, तो स्वातंत्र्य काळ मला खूपच रोमहर्षक वाटतो. म्हणजे आज जे काही घडत आहे ते त्याच्या बदल्यात काहीच नाही. कारण त्या स्वातंत्र्यपूर्व काळात असे वीर सेनानी होऊन गेले आहे, आणि अशा घटना घडल्या आहे की त्या आपण कल्पनाही करू नाही शकत. बरोबर. की हे झालंय म्हणून. आणि मला पुराण आणि आपल्या ज्या देवकथा आहे, जसं गणेश पुराण आहे, भगवान शंकर यांची जी कथा आहे, महाभारत आहे, बरोबर, रामायण आहे, याबद्दलही मला वाचायला आवडते. मी म्हणजे असं आहे की मी सगळ्यात जॉनर मला आवडते. वाचन माझा हा खूप प्रिय, अत्यंत प्रिय छंद आहे. पूर्ण इतिहासात तुम्हाला असा कोणता व्यक्ती किंवा कोणता असा इतिहासकारक आवडतो की त्याच्या इतिहासाने तुमचं आयुष्य बदलू शकते, तुम्ही त्यांना आदर्श मानू शकता, आणि त्यांचा जो इतिहास आहे त्याच्यावर तुम्ही काही नाही तरी फुल नाही फुलाची पाकडी तरी तुम्ही अर्पण करू शकता? तर इतिहासात मला फक्त एक पुरुष आवडतो, आणि त्याचा आपण यासमोरही उल्लेख केलाच आहे. ही आपल्या समोर आहे शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हे एक असे आदर्श आहे की या व्यक्तीच्या जीवनात फक्त एक गोष्ट त्यांनी नियोजनबद्ध नाही केली होती, ती म्हणजे त्यांचा मृत्यू. फक्त 2 गोष्टी म्हणता येईल, एक त्यांचा जन्म आणि दुसरी मृत्यू. ह्या 2च गोष्टीचे त्यांच्याकडे नियोजन नाही होतं, आणि ते कोणाकडेही नाही आहे, अद्याप कोणाकडेही नाही आहे. तर ह्या 2 गोष्टी सोडून शिवाजी महाराजांच्या पूर्ण आयुष्यात नियोजन ते नियोजन, म्हणजे जेव्हापासून शिवाजी महाराज जाणते झाले, जेव्हापासून त्यांना समज यायला लागली, तेव्हापासून त्यांनी पूर्ण गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने केल्या. आणि त्यांच्या चरित्रातून आपण कोणताही पाठ घेतला, जर आता समजून जा, आता स्त्री दाक्षिण्य घेतलं की आपण स्त्रियांकडे कोणत्या नजरेनं बघावं, तर हा एक पॉइंट जर महाराजांचा आपण जरी घेतला तरी आपल्या आयुष्याचं सोनं आहे. बरोबर. कारण स्त्री ही आपल्या घरातली देवता आहे. त्या स्त्रीचं पूजन केलं पाहिजे, त्या स्त्रीचा आदर केला पाहिजे. ही खूप मोठी शिकवण महाराजांनी दिली आहे. सिंधुबंदी म्हणजे विचार करा, जिथे म्हणजे 350-400 वर्ष जिथे समुद्रात कुठे जहाज चालत नाही होतं, म्हणजे सिंधू नदीच्या नंतर समुद्रात जहाज डुबते, बरोबर, असं लोकांचं म्हणणं होतं. त्या याच्यात महाराजांनी नौदल उभारून सैन्यावरची म्हणजे समुद्रावरची पहिली स्वतंत्र आरमार मोहीम काढली. आरमार मोहीम काढणारे महाराज पहिली व्यक्ती आहे स्वतंत्र म्हणून. आज आपल्या भारतामध्ये नौदलाचे हे करताना त्याच्यात शिवाजी महाराजांची मुद्रा वापरली आहे, बरोबर, चिन्हामध्ये. बरोबर. तर शिवाजी महाराज हे माझे खूप आवडते व्यक्तिमत्व, आणि त्यांच्याकडूनच मी खूप काही शिकलो आहे. आणि माझ्या आयुष्यात काही असाही क्षण आलाय की ज्या वेळेस मी डिप्रेस झालो, बरोबर, तर त्यावेळेस मी असा विचार करायचो की महाराज जर माझ्या जागी असते तर महाराजांनी आता काय केलं असतं. अरे बापरे. म्हणजे समजा आता अफजल खानाची गोष्ट घ्यावं आपण, तर अफजल खानाच्या वेळेस महाराजांना एक मुलगा आहे. हो. 2 वर्ष म्हणजे नुकताच जन्मलेला मुलगा आहे. 1 वर्ष मला लक्षात येत नाही, पण मुलगा आहे. आणि त्यांची जी पत्नी आहे म्हणजे मुलगा म्हणजे संभाजी महाराज, आणि पत्नी म्हणजे सईबाई साहेब. बरोबर. तर सईबाई साहेब अशा अवस्थेत आहे की आज त्या मृत्यू पावतात की उद्या,
अशा त्या अवस्थेमध्ये आहे. पण आणि जेव्हा शिवाजी महाराज त्यांना भेटायला जातात, तर सईबाई काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला, की सईबाई असं म्हणतात की तुम्ही जा आणि तुम्ही अफजल खानाला मारानच, ही मला खात्री आहे. म्हणजे एक स्त्री आपल्या आपल्या पतीला ही हे देत आहे, की दिलासा देत आहे की तुम्ही मारानच. फक्त 2 व्यक्ती त्यावेळेस राजगडावर फक्त 2 व्यक्ती महाराजांच्या सोबत होते की तुम्ही अफजल खानाला मारू शकता. ते म्हणजे एक जिजाऊ साहेब आणि एक सईबाई साहेब. बरोबर. बाकी पूर्ण मंत्रिमंडळ आणि जेवढेही काही महाराजांचे सगळे सवंगडी होते, ते म्हणत होते की महाराज तुम्ही सलोखा करा किंवा मैत्री करार करा. बरोबर. तर या गोष्टीत महाराजांची काय काय दिसते, की बा एक एवढा मोठा शत्रू महाराष्ट्रावर चालून आला आहे. आई म्हणजे तुळजा भवानी, कुलदैवत, मराठ्यांचं कुलदैवत, ते बरोबर. तुळजा भवानी या ठिकऱ्या ठिकऱ्या करून फोडल्या आहे. बरोबर. आणि वरून जाळपोळ करतोय, लुटतोय लोकांना. स्वतःच्या बहिणीचा नवऱ्याला कैद केलाय. म्हणजे तेव्हा एक निंबाळकर म्हणून शिवाजी महाराजांचे मेहुणे आहे, हो. त्या मेहुण्यांना त्याला कैद केली होती अफजल खानाने. तर इतक्या या प्रसंगातून महाराजांनी अफजल खान फाडला. म्हणजे ही काही साधारण गोष्ट झाली नाही, ही खूप मोठी गोष्ट झाली. तर अशा गोष्टी जर आपण आठवल्या आपल्या डिप्रेशनच्या काळामध्ये, तर आपल्याला वाटते की आपलं दुःख काहीच नाही बरोबर महाराजांसमोर. ना. आणि महाराजांचे शेवटपर्यंत हेच आहे धोरण. म्हणून महाराज माझे फेवरेट आहे तुम्ही म्हणाल तर. गोष्ट अफजल खान आणि महाराजांची निघाली, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचा इतिहास हा खूप म्हणू शकतो की खूप आठवला जातो, खूप वापरला जातो, खूप लोकांना सांगितला जातो. असं का घडलंय त्या इतिहासात की लोकांना माहिती नसेल, पण असं घडून गेलेलं आहे त्या इतिहासात अफजल खान आणि छत्रपती शिवाजी म्हणजे या काळामध्ये. हो. हा, तर अफजल खान हा जो निघाला होता, त्याला अफजल खानाला 50 काही 52 काहीतरी त्याला पत्न्या होत्या. बरोबर. तर त्या पत्नीचे त्याने वध करून तो निघाला होता. आजही तुम्ही त्या विजापूरच्या साईडला जाल तर तिथे आजही ते 52 कबऱ्या तुम्हाला दिसतात. बरोबर. आजही ते म्हणजे आहे, तुम्ही पाहू शकता जाऊन तिथे. ही एक गोष्ट झाली. आणि जेव्हा अफजल खान निघाला होता, तेव्हा त्याच्या स्वारीचा हत्ती, म्हणजे कोणतंही एक सैन्य जातं ना समोर, तर त्या सैन्यासमोर एक हत्ती असतो, तो म्हणजे त्या सैन्याचं नेतृत्व करतो. बरोबर. तर त्याला म्हणतात निशाणाचा हत्ती. तर अफजल खानाच्या निशाणाचा हत्ती हा निघताच्या 1 किलोमीटर दूरच मेला, म्हणजे पहिल्याच दिवशी मेला. अच्छा. ही एक गोष्ट. त्यानंतर अजून एक तिसरी गोष्ट सांगतो मी, की अफजल खान एका गुरुला मानायचा. तो आणि त्या पीर बाबा जो कोणी असेल त्या गुरुला मानायचा. त्या गुरुने जेव्हा भेटायला गेला की ह्या स्वारीमध्ये माझं काय होणार, बरोबर. तर अफजल खानला तो त्याच्या गुरु म्हणाला की बा मुझको तेरा सर दिख नहीं रहा, म्हणजे मला तुझा सर कटलेला दिसताय. बरोबर. या इतक्या गोष्टी आहे. त्या 3 गोष्टी झाल्या. त्यानंतर हा पंढरपुराकडे निघाला होता की बा विठुरायाची मूर्ती फोडायची. पण हो. त्या मंदिरात जे लोक होते, त्या लोकांनी ती मूर्ती कशी तरी वाचवली, जे आज आपण दर्शन करतो ती मूर्ती. अच्छा. अशा गोष्टी आहे खूप. आणि अफजल खान हा जेव्हा आला होता ना, त्यावेळेस त्याने आपल्यासोबत जड जवाहीर, जे हिरे मानकाच्या सोन्याचा व्यापार जे करतात, ते सोन्याच्या मानकाचे व्यापार करणारे लोक आणले होते. तर आता शिवाजी महाराजांचे वकील जे होते पंताजी बोकील, त्यांनी एक गंमत कशी केली की बा आता आज ना उद्या म्हणजे शिवाजी आणि अफजल खान मध्ये का बा या दोघांची भेट होणार हे ठरलं होतं. तर त्या वकिलाने असं म्हटलं की बा आम्हाला तुमची सरबराही करायची आहे, म्हणजे तुम्हाला आम्हाला खुश करायचं आहे, तर हे जेवढेही जवाहीरवाले, जेवढेही सोने नाणेवाले आहेत ते सगळे गळ्यावर पाठवून द्या. म्हणजे गळावर पाठवून द्या, म्हणजे आम्हाला तुम्हाला ते भेट देता येईल. हो. तर तो सगळे सोनं घेऊन प्रतापगडावर सगळेजण गेले आणि तो सोनं घेऊन घेतलं.
म्हणजे ते सोनं स्वराज्यात जमा झालं. बरोबर पण आता सोनं आता आपण घेतलं, त्याचे पैसे कसे द्यायचे? बरोबर तर काय म्हटलं त्याने, शिवाजी महाराजांनी काय म्हटलं की आमची मुलाखत झाली की त्यानंतर तुमचे पैसे देऊ. बरोबर पण महाराजांनी मुलाखतीमध्ये अफजल खान मारला, ते सोनंही आपलं झालं, शत्रूही मेला आणि स्वराज्याच्या खजिन्यात भर आली. अरे बापरे. आणि तोच सोनं महाराजांनी, तो जो शामियाना उभारला होता, त्या शामियानाचा जो उल्लेख येतोय, ते सोनं तिथे लावलं होतं. बरोबर त्याच्यातला काही पाठ तिथे लावला होता. म्हणजे महाराज एवढा दूरचा विचार करतो. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे की आता शत्रू समोर चालून आलाय, तो म्हणजे प्रण घेऊन आलाय की त्याला मारून नाही तर जिवंत पकडून आणीन, आणि तरीही महाराज याच्यात स्वराज्याचा विचार करताय की स्वराज्याचा फायदा कसा होईल, आणि स्वराज्याच्या याच्यात त्यांनी भर घातली. बरोबर तर ही अफजल खानाच्या आणि शिवाजी महाराजाच्या अफजल खाना प्रसंगामधील ही खूप छान गोष्ट आहे. विषय महाराजांचा निघालाच आहे, तर महाराजांच्या चतुराईबद्दल तुमचं काय मत आहे? महाराजांच्या आयुष्यात म्हणजे महाराजांनी जेव्हा पहिली मोहीम काढली तेव्हापासून तर शेवटच्या मोहिमेपर्यंत महाराजांनी चतुराई खूप, कृष्णनीती. कृष्णनीती म्हणजे दुसरी काय आहे? कृष्णनीती म्हणजे दुसरं कृष्णनीतीचे नाव आहे चतुराई. बरोबर. तर आपण काय विचार करू शकतो? महाराज, आपण एका लिमिट पर्यंत आपण विचार करू शकतो, पण महाराजांची विचार करण्याची क्षमता खूपच निराळी वेगळ्या लेवलची होती. तर महाराजांना हे माहीत होतं की महाराजांना हे माहीत होतं की एक दिवस हा औरंगजेब जो आहे शत्रू महाराजांचा, बरोबर हा शत्रू एक ना एक दिवस दख्खनीत येणारच आहे, म्हणजे स्वराज्यात येईनच. त्या काळात काय करायचे, एक दोन भारताच्या आज जो नकाशा आपण पाहतो ते दोन भाग होते. त्या वरच्या भागाला उत्तर हिंदुस्थान आणि खालच्या याला दख्खन म्हणायचे. बरोबर दक्षिण वरून तो दख्खन असं नाव पडलं, त्याच्या अपभ्रंश झाला. तर एक दिवस खासा आलमगीर औरंगजेब दक्षिणेत उतरेल, तर यावेळेस एकटा स्वराज्य हा काही औरंगजेबासोबत लढू शकत नाही. तर दक्षिणेमध्ये जेवढे कोणत्या शाया आहे, दक्षिणे म्हणजे आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे, आणि बाकीचे जे काही राज्य आहे जे साऊथ म्हणजे एकदम खाली राहतात, त्या सगळ्यांनी मिळून जर एक झाले तर ते औरंगजेबाचा सामना करू शकतो. अरे बापरे. तर हा विचार महाराजांनी आधी करून ठेवला होता. आणि महाराजांचं जेव्हा हे झालं, महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला, महाराजांच्या मृत्यूच्या 1 वर्षानंतर औरंगजेब दक्षिणेत आला. अच्छा. म्हणजे महाराजांनी जे बोलून गेले होते ते नक्की ते म्हणजे झालंच 1 वर्षानंतर. बरोबर तर महाराज एवढा दूरचा विचार करत होते आणि एवढे चतुर होते. आणि महाराजांनी जेवढेही किल्ले बांधले, बरोबर त्या किल्ल्यावर एक ना एक नवीन नवीन काही आविष्कार केले आहेत. तर महाराजांनी काय केलं की जो आपण रायगड आज जातो, रायगडावर एक चोर दरवाजा बनवला. हो. की म्हणजे संकट समयी जर महादरवाज्यातूनही शत्रू वर आले तर त्यानंतर काय करायचं? तर त्या चोर दरवाजा महाराजांनी बनवला. तर त्या दरवाज्यातून ज्या वेळेस रायगड पडला, तसं तर रायगड अभेद्य होता. जो किल्लेदार आहे त्या किल्लेदारांनी पैसे खाल्ले किंवा जे काही झाले असेल, पण रायगड पडला. त्यानंतर जो राजपरिवार होता महाराजांचा, तो राजपरिवार त्या चोर दरवाजाने परत आला खाली, किल्ल्याखाली. म्हणजे महाराज एवढ्या दूरचा विचार करत होते. आणि अजून महाराजांची चतुराई सांगतो की सगळ्यांना आग्रा भेट तर माहीतच आहे. हो. आज आपण 2024 मध्ये जगत आहोत. बरोबर. महाराजांची ती गोष्ट औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाच्या वेळेसची गोष्ट आहे. तर त्या गोष्टीपासून तर आजपर्यंत 350 वर्ष, 450 वर्ष तरी झालेच आहे. बरोबर. किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाली असेल. पण आजपर्यंत महाराज कोणत्या रस्त्याने गेले आणि कोणत्या रस्त्याने आले हे लोकांना आजही माहित नाही. ही महाराजांची चतुराई आहे. म्हणजे तो राज होता तो आजही लोक डिकोड करू शकले नाही. नाही, मी पण खूप वाचायचा प्रयत्न केला की जे आग्र्याहून सुटका म्हणतात महाराजांची, ती हर एका इतिहास पुस्तकात वेगवेगळी दाखवते.
आपण सिनेमा बघतो, आपण चित्रपट बघतो, तिथं वेगळी दाखवते. कोणी व्याख्याता आपल्याला सांगतो, ते वेगळे सांगतात. इतिहास पुस्तकात वेगळे वेगळे लिहिलं राहतात. पण एक्झॅक्ट काय तो घडलेला आहे, कोणत्या मार्गाने ते गेले आहे, ते आपण आजही ते कोणाला परफेक्ट नाही माहितीये. बरोबर. फक्त एवढं माहित आहे की महाराज आग्र्यातून निसटून एकदम खाली नाही आले, तर आग्र्यातून सगळ्यात अगोदर मथुरेला गेले महाराज. तर महाराज मथुरेला गेले आणि मथुरेत संभाजी महाराजांना ठेवले. कारण महाराज जेव्हा तिथून महाराज आग्र्यातून निसटले, तेव्हा त्यांच्या ग्रुपची जी सगळ्यात मोठी ओळख होती की बा याच्यामध्ये एक लहान मुलगा आहे आणि तो मुलगा म्हणजे संभाजी महाराज. तर संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी इथे ठेवलं. कुठे? मथुरेमध्ये. आणि मथुरेतून महाराज निसटले, ते राजगडावर आले आणि राजगडावर महाराज सुखरूप पोचल्यावर नंतर त्यांनी पत्र पाठवून मग संभाजी महाराज आले. आणि तरीही म्हणजे संभाजी महाराजांचा पाठलाग होईल यासाठी शिवाजी महाराजांनी काय केलं की संभाजी महाराजांच्या नावाचं श्राद्ध घातलं. अरे बापरे. ही म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे की महाराजांनी आपल्या पुत्राच्या की बा तो जिवंत असतानाही तो मेलेला म्हणून घोषित केला. पण हे त्या काळी जरुरी होतं. कारण जेव्हा लोकांना कळलं म्हणजे औरंगजेबाच्या गुप्तहेरांना कळलं की बा महाराज श्राद्ध वगैरे घालताय, तेव्हा त्यांनी मग तो शोध करणं सोडून दिलं. शोध करणं बंद झालं. त्यानंतर संभाजीराजे सुखरूप आपल्या स्वराज्यात आले. म्हणजे एवढी चतुराई आणि एवढं महाराज एवढं दूरचा विचार करून महाराज आपले काम करून घेत होते. तर महाराजांच्या चतुराईच्या अशा खूपशा गोष्टी आहेत. आणि तुम्ही एक विषय काढला की चित्रपट. बरोबर. तर आता चित्रपट खरं मानायचं की खोटं मानायचं, हा एक खूप मोठा प्रश्न आहे सध्याच्या युगामध्ये. आणि सगळेच जण आता कसं झालाय, आता इंस्टाग्रामचा ट्रेंड चालू झालाय. एक 7-8 मिनिटं, 7-8 सेकंड किंवा 9 सेकंड, 15 सेकंड जे काही वेळ आहे तेवढ्या सेकंदाच्या रील मध्ये किंवा मिनिटाच्या रील मध्ये आपल्याला इतिहास काही कळणार नाही. बरोबर. तर इतिहास कळण्यासाठी आपण संदर्भ ग्रंथ, मी कधीही कुणालाही सांगेल की त्यांनी संदर्भ ग्रंथ वाचावे आणि जेवढं जास्त पुस्तकं होता येईल त्या विषया, म्हणजे तुम्हाला जो कोणता इतिहास माहीत करायचा आहे किंवा जो कोणती माहिती हवी आहे ती माहिती तेवढं जास्त संदर्भ ग्रंथ वाचावे. आणि राहिली गोष्ट चित्रपटाची, तर चित्रपटामध्ये खरंच कधीही सत्य दाखवत नाही. जर चित्रपटामध्ये जर सत्य दाखवलं असतं तर आज आपल्यासाठी जर आपल्यासोबत काही झालं तर वकील ठेवायची गरज नसती. बरोबर. की बा चित्रपटात असं दाखवलंय किंवा पेपरमध्ये असंच घडते बा, तर बघ आपल्याला वकील ठेवायची आणि कोर्ट कचेरीची गरजच काय आहे. बरोबर. चित्रपट हा एक मनोरंजनाचा भाग आहे. आणि काय करतात, मनोरंजन आलं पाहिजे म्हणून लोकांनी 3 घंटे ती मूवी बघितली पाहिजे म्हणून त्यात थोडं काही ना काही दाखवतात. आता मला सगळ्यात जास्त एक क्वेश्चन विचारला आहे की एक मधात पिक्चर निघाला होता तानाजी द अनसंग वॉरियर हिंदीमध्ये. तर त्या पिक्चर मध्ये एक दाखवला आहे की नागिन तोप. हो. तर नागिन तोप, तुम्हाला काय वाटते नागिन तोप बद्दल? आता मी जो इतिहास वाचला होता त्याच्यामध्ये तर त्याचा उल्लेख झाला नव्हता. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती नागिन तोप 2 हत्ती खिचत आहे. बरोबर. 2 हत्ती खिचत औरंगजेबाच्या दरबारात ती तोप चालली आहे आणि त्या तोपीचं नाव आहे नागिन तोप. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एवढी मोठी तोप अस्तित्वातच नाही आहे, आजपर्यंत नाही आहे. तुम्ही कुठेही जा, बरोबर, एवढी मोठी तोप कोणी बनवूच नाही शकत. 2 हत्ती जेव्हा त्या तोफेला खिचून म्हणजे ओढत नेऊन राहिले, म्हणजे ती तोप किती जड झाली. बरोबर. आणि तेवढ्या राजदरबारापर्यंत नेणं आणि औरंगजेबाच्या दरबारात हा आपण गालीचा खाली टाकलाय. बरोबर. तर औरंगजेब हा असा बसायचा त्याच्या मयुरासनवर आणि त्या समोर गालीचा होता असा 10 फूट लांब. ह्या 10 फूट लांब्यावर ह्या गालीच्यावर त्याचा दूध भाऊ, एक त्याचा भाऊ होता बहादूर खान कोकलताश म्हणून, त्याचा साधा फक्त असा अंगठा पडला होता, अंगठा ह्या गालीच्यावर असा. तर त्यावेळेस औरंगजेबाने त्याला शिक्षा दिली आणि त्याला पहिले सुनवलं की तू आंधळा झालायस, तुला दिसत नाही, पायरी सोडून वागायला लागलास. म्हणजे त्याने फक्त त्या गलीच्यावर त्यानं, म्हणजे म्हातारा झाला होता तो एकदम. तर म्हातारा लोकांना तरी
नाही होत. बरोबर. उभं राहणं नाही होत तेवढा वेळ. आणि औरंगजेबाच्या दरबारात फक्त औरंगजेबाचा मुलगा बरोबर. फक्त हे दोघच जण बसायचे, बाकी सगळे जण असे उभे राहायचे उभे राहायचे त्यांच्यासोबत. जोपर्यंत दरबार सुरू आहे तोपर्यंत. म्हणजे ते 3 घंटे 4 घंटे किती घंटे राहू. तर त्या बहादूर खानाचा पाय पडला तर त्याने त्याच्या सजा सुनावली की बा याला चष्मा बनवून द्या. जो काही त्यावेळेस त्यांनी बनवला असेल हो. चष्मा, पण त्याला चष्मा घालून द्यायची शिक्षा दिली. तर त्या दरबारामध्ये औरंगजेबा समोरून ती तोफ चालली. म्हणजे हे काय दाखवताय तुम्ही. आणि वरून ते नागिन तोफ जेव्हा तिथे 2 हत्ती उचलत आहे, त्यानंतर ती नागिन तोफ आली आणि तिथे या साईडला 6 या साईडला 6 म्हणून असे 12 माणसं ती तोफ चढून त्या गडावर नेत आहे. एवढी मोठी तोफ गडावर नेणं शक्यच नाहीये. बरोबर. तर अशा ह्या पिक्चर मध्ये खूप काही दाखवतात. खूप खूप माझं तर सगळ्यांना हेच म्हणणं आहे की मूवी मध्ये जेवढे दाखवते ना, त्या मूवी मधले सगळे खरंच सत्य आहे की नाही हे आपण आपल्या बुद्धीने विचार करायचा, किंवा जो कोणी इतिहासकार आहे त्यांना विचारून किंवा पुस्तके वाचून. हे तर खूपच सोपं आहे. पुस्तकं वाचून तुम्हाला समजूनच जाते की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. पण ही नागिन तोफ ही अस्तित्वातच नाही होती, पण मूवी मध्ये थोडासा वजन आला पाहिजे. मसाला आला पाहिजे, वजन आला पाहिजे म्हणून ती नागिन तोफ टाकली त्यांनी त्याच्यामध्ये. बरोबर. जेव्हा की त्या नागिन तोफचा काही हेच नाही. आणि आजपर्यंत मी म्हणजे मला 30 एक लोकांनी विचारलं का भाऊ ही नागिन तोफ खरंच खरी आहे की खोटी आहे. लोकांना ते मिर्च मसाल्याचा जीवन पडला राहते, पण बरोबर. वाचत कोणीच नाही. तर मूवीवर आपण भरोसा ठेवूच नाही. माझं तर असंच म्हणणं आहे. आणि जर कोणती जर महाराजांची मूवी आली तर मी तर ठीक आहे, लोक प्रेमापोटी बघायला जातात फर्स्ट डे फर्स्ट शो, पण मी पहिले रिव्ह्यू बघतो की बा लोकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत, किंवा माझा जो फ्रेंड सर्कल आहे इतिहासकार मंडळींचा बिलकुल. त्यांचा रिव्ह्यू कसा आहे, आणि त्यानंतर मी बघतो की बघण्यासारखं आहे की की नाही. बघण्यासारखं आहे की नाही. जसं ती मधात एक मूवी आली होती, तिचं नाव नाही घेत मी, ती मूवी बघितलीच नाही मी. आज बी नाही बघितली. अच्छा. हा, ती पण एक हिंदी किंवा मराठीमध्ये होती वाटते मूवी, कोणती होती ती मूवी. आज बघितलीच नाही मी, आजपर्यंत नाही बघितली. तिचं रिव्ह्यू एकदम खराब आलं होतं, मी बघितलीच नाही. म्हणजे तेवढं हे करून दिमागाच्या पूर्ण म्हणजे आपल्याला असं होतं की जर मी वाचेल तर तो इतिहास आणि मी जो वाचलेला इतिहास आहे त्याच्यात गडबड होईल. आणि मला प्रश्न पडेल की मी कोणता खरा म्हणून. आणि कसं होते, एक माणसाला चीड येते. बरोबर. चीड कशी येते की बा इथे लोक स्वतःच्या वयाचे 40 वर्ष घासून ते इतिहास तेवढा शोधून ते पुस्तकं लिहितात, बरोबर. आणि तुम्ही या 3 घंट्याच्या आणि पैशाच्या मोहापायी तुम्ही ते पूर्णपणाला लावून देतात. आणि खरं म्हणजे आमच्या सारख्यांचा अर्धा वेळ यातच जातो की बा हे चुकीचं, हे मूवी मध्ये दाखवलं हे चुकीचं आहे. म्हणजे इतिहास सांगणं दूरच झालं, त्यांना ज्या गलतफहमी म्हणजे त्यांच्या ज्या चुकीच्या गैरसमजी आहे त्या समजीत दूर करण्यामध्ये अर्धा वेळ जातो आमचा. बरोबर.